नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा ग्रामरचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे क्वेश्चन टॅग. इयत्ता 5वी ते 12वी या वर्गांसाठी एका मार्कासाठी हमखास जो प्रश्न विचारला जातो तो क्वेश्चन टॅगवर आधारित असतो. आज आपण क्वेश्चन टॅग अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. प्रथम मी काही क्वेश्चन टॅग करण्याचे काही नियम सांगत आहे. पहा, आपल्याला जो प्रश्न दिलेला असतो क्वेश्चन टॅग करण्याकरिता, तो प्रश्न आपल्याला उत्तरामध्ये जशास तसं लिहायचं, ज्याला आपण ॲज इट इज लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉमा, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला स्वल्पविराम म्हणतो, कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर प्रश्नातील हेल्पिंग वर्ब शोधायचं आणि ते लिहायचं. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट येतो की दिलेला प्रश्न जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, नेगेटिव्ह करायचं आहे. आणि नेगेटिव्ह करायचं म्हणजे काय करायचं, जर प्रश्नामध्ये नॉट दिलेलं नसेल तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापदानंतर त्या नॉटचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म, ज्याला आपण एनटीचं फॉर्म म्हणतो, ते लिहायचं आहे. किंवा जर दिलेला प्रश्न नकारार्थी असेल, म्हणजेच जर प्रश्नात नॉट वापरलेला असेल तर त्याला रिमूव्ह करायचं, म्हणजे पॉझिटिव्ह करायचं. त्यानंतर वाक्याचा जो कर्ता असतो, ज्याला आपण सब्जेक्ट बोलतो, सब्जेक्टचं प्रोनाऊन लिहायचं आहे व शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण यांचे क्वेश्चन टॅगचे नियम आपण बघितलेले आहेत. आता आपण एक एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नाच्या खाली क्वेश्चन टॅगची सूचना कशी येते ती आधी आपण पाहायला पाहिजे. बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग या नावाने एक सूचना येते किंवा टेल टॅग या नावाने पण सूचना येत असते. तर आपण सुरुवातीला काही वाक्य पाहूया. पहा, दिलेला प्रश्न आहे, राम इज अ गुड बॉय. काय आहे, राम इज अ गुड बॉय. आता आपण हे वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आहे वाक्य पॉझिटिव्ह, कारण इथे सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉटचा उल्लेख केलेला नाहीये. तर आपल्याला याचा क्वेश्चन टॅग कसा करावा लागेल, तर मी सांगितल्याप्रमाणे बघा, दिलेलं वाक्य प्रथम उत्तरात काय करायचं, आपल्याला जसेच्या तसं लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. नंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधायचा आहे. कोणता हेल्पिंग वर्ब, इज आहे. इज जसेच्या तसं आपण लिहिलं. आता वाक्य होकारार्थी होतं, त्याला नकारार्थी करायचं आहे, मग नॉट आपल्याला घ्यायचं आहे. परंतु नॉट जशीच्या तसं घेता येतं का, नाही. कारण का, आपल्याला त्याचं कोणतं फॉर्म वापरायचं आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचा आहे. तर नॉटचं एनटी स्वरूपातलं फॉर्म लिहिलं, मग काय झालं, इझंट झालं पूर्ण. आता पहा, वाक्याचा कर्ता कोणता आहे, राम. राम हे काय आहे, मस्क्युलाइन जेंडर आहे. मग मस्क्युलाइन जेंडर जर असेल सब्जेक्ट, तर आपल्याला सर्वनाम कोणतं घ्यायचं, ही घ्यायचं. आणि आपलं ठरल्याप्रमाणे, नियमाप्रमाणे शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचा आहे. आता आपल्याला दुसरं वाक्य दिलेलं आहे, राणी वॉज नॉट ग्रेट सिंगर. आता आपल्याला नॉटचं समावेश असलेलं वाक्य दिलेलं आहे. मग हे वाक्य कोणत्या प्रकारचं असतं, होकारार्थी की नकारार्थी, तर नकारार्थी असतं. तर पहा, आता या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो. मग आपण आपला नियम पाहिला आहे की वाक्य जसेच्या तसं लिहायचं आहे. आपल्याला काय झालं, राणी वॉज नॉट ग्रेट सिंगर. मग पहा काय करायचं, आपल्याला कॉमा द्यायचा आहे. नंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधायचं, लिहायचं. कोणतं होतं, वॉज आहे. मग आता बघा, नकारार्थी वाक्य आहे, जर नॉट दिलेला असेल तर आपल्याला उत्तरामध्ये नॉट लिहावं लागेल का, नाही. आणि नसेल तर आपल्याला घ्यावं लागतं. तर पहा, आता सब्जेक्ट कोणता आहे वाक्याचा, राणी आहे. मग राणी मस्क्युलाइन जेंडर आहे की फेमिनाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर. म्हणून आपल्याला सर्वनाम काय घ्यावं लागणार आहे, शी घ्यावं लागणार आहे. आणि पुढं काय करावं लागणार आहे, आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागणार आहे. आणि जो क्वेश्चन टॅग आपण केलेला आहे त्याच्या समोर अंडरलाईन करायची, त्याच्या खाली. पहा, तिसरं वाक्य आहे, द स्टोन इज सो हेवी. वाक्य होकारार्थी आहे. पहा, मग आपलं वाक्य जसेच्या तसं लिहावं लागणार आहे, द स्टोन इज सो हेवी
कॉमा पहा इज आहे, मग इजचं कसं होतं निगेटिव्ह फॉर्म इजंट होणार आहे. आणि द स्टोन नपुसकलिंगी आहे, पुल्लिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही, नपुसकलिंगी आहे. म्हणून आपल्याला त्याच्याऐवजी कोणतं सर्वनाम वापरावं लागणार आहे, इट वापरून पुढं प्रश्नचिन्ह द्यावं लागणार आहे. द स्टोन इज सो हेवीचा क्वेश्चन टॅग झाला. द स्टोन इज सो हेवी कॉमा इजंट इट. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. हे थोडंसं डिफरंट आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा काय आलंय, विल हे हेल्पिंग वर्ब आलंय. आपला नियम जशास तसा असेल काय की प्रश्न जशास तसा आपल्याला लिहावा लागणार आहे. पहा काय झालं, ही विल गो टू पुणे कॉमा विलचं काय म्हणतो, ओंट होत असतो. काय होत असतो, ओंट. आणि सर्वनाम काय आहे, ही. जशास तसं लिहावं लागणार आहे आपल्याला, कारण जर सर्वनाम दिलेले असतील ही, शी, इट, आय, वी, यू, दे पैकी तर जसे तसे लिहायचे. आणि जर नाउन्स दिलेले असतील तर त्याच्याऐवजी आपल्याला मात्र सर्वनाम लिहावे लागतील. पहा पुढचं वाक्य अजून थोडं डिफरंट आहे. आय एम नॉट अ रॉबर आहे. मग आपण वाक्य जशीच्या तसं लिहायचं, आय एम नॉट अ रॉबर कॉमा. आता ॲमच्या पुढं नॉट आहे म्हणल्यानंतर आपल्याला फक्त ॲम लिहावं लागणार, नॉट काढावं लागणार आहे नियमाप्रमाणे. आणि आय प्रश्न चिन्ह अंडरलाईन करून घ्यायचं आपल्या उत्तराला. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, यू आर माय बेस्ट फ्रेंड. प्रश्न जशास तसा लिहा, यू आर माय बेस्ट फ्रेंड. आणि पुन्हा काय करायचं आपण, कॉमा द्यायचा. पहा कोणतं हेल्पिंग वर्ब आलंय, आर आहे, आर. मग नॉट नाही, मग नॉट कशा पद्धतीत घ्यायचा आपल्याला, संक्षिप्त रूपात घ्यायचा आहे. आरचा टॅग आरंट झाला आणि सर्वनाम कोणतं होतं, यू. जशास तसा. आणि शेवटी काय द्यायचं आहे आपल्याला, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता शेवटचं वाक्य आहे बघा, आय एम अ स्टुडंट. आता इथं ॲम आहे फक्त, ॲमच्या पुढं नॉट नाही. याआधी एक वाक्य बघितले आपण, ते निगेटिव्ह होतं ॲमच्या पुढं, तर त्याचा टॅग ॲम आय झाला. मग आता हे थोडं वेगळं आहे. प्रश्न आपण मात्र जशास तसं लिहूया. आधी ॲम अ स्टुडंट, देन कॉमा द्यायचा. आता ॲमच्या पुढं नॉट नव्हतं, हे होकारार्थी वाक्य आहे. मग ॲमंट होत नसून त्याचं काय होत असतो, टॅग आरंट करायचा असतो. आणि शेवटी काय करायचं, त्याचं सर्वनाम लिहायचं आणि प्रश्न चिन्ह देऊन अंडरलाईन करायचं.